नमस्कार, मी गौरव शेलार. युवा महाराष्ट्र लाईव्ह वृत्तवाहिनीमध्ये आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत. आज आपण मुरबाड नगर पंचायत मधील फोटो सेलिब्रेशनचा मुद्दा घेऊन आलो आहोत. शासनाचे नियम धाब्यावर बसवून मुरबाड नगर पंचायत मध्ये मनमानी गैरकारभार सुरू आहे. त्याला आळा घालण्यास मुख्याधिकारी नगर रचना विभागाला अपयश आले आहे. मुरबाड नगर पंचायत शासकीय कार्यालयात नगराध्यक्ष यांच्या दालनामध्ये मुरबाड नगर पंचायतीने देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रपती तसेच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आमदार किसन कथोरे, खासदार बालेमामा म्हात्रे, कल्याणचे खासदार श्रीकांत शिंदे, माजी खासदार कपिल पाटील, शिवसेना उपनेते प्रकाश पाटील, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार असे फोटो लावून फोटो सेलिब्रेशन करण्यात आले आहे. नागरिकांनी फोटो पाहून मुरबाड नगर पंचायत मध्ये फोटो सेलिब्रेशन झाले असल्याचे त्यांना समजले. मात्र फोटो राजकीय सत्ता स्थापन करणाऱ्या नेत्यांचे समजतात. स्थानिक आक्रमक होऊन मुरबाड मतदारसंघाचे महाराष्ट्राचे महसूल मंत्री कैलासवासी शांताराम भाऊ घोलप, माजी आमदार गोटीराम भाऊ पवार, सिडकोचे माजी अध्यक्ष प्रमोदजी हिंदुराव, कैलासवासी भाऊसाहेब देसले, कैलासवासी सुभाष भाई तेलवणे यांचे मुरबाड शहरासह मतदारसंघ मुरबाड तालुक्यात मोठे सामाजिक राजकीय विकसित योगदान आहे. त्यांचे फोटो नगराध्यक्ष सभागृहात लावण्यात यावे, अन्यथा उपोषण आंदोलन करू असा सूचक इशारा आता मुरबाडकरांनी मुख्य अधिकारी मुरबाड, जिल्हाधिकारी ठाणे, तहसीलदार मुरबाड, नगर रचना विभाग, मंत्रालय मुंबई यांना आता देण्यात आला आहे. शासकीय इमारती, कार्यालय, विकास निधीचा दुरुपयोग करण्याचा अधिकार स्थानिक स्वराज्य संस्था, नगर पंचायतींना असल्यास त्याचे पडसाद ग्रामपंचायत, जिल्हा परिषद, पंचायत समित्या, इतर शासकीय कार्यालयात फोटो लावून उमटणार असून शासनाने फोटो लावणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी. नेत्यांचे फोटो, पुतळे, स्मारक उभारण्यासाठी शासनाचे नियंत्रण नाही का? शासनाने नेत्यांचे फोटो, पुतळे, स्मारक लावण्यास उभारण्यास परवानगी द्यावी. आम्ही स्वखर्चात पुतळे, स्मारक उभारू असा पवित्रा आता नागरिकांनी घेतला आहे. खरं तर मुरबाडसह राज्यात ज्येष्ठ पत्रकारांचे मोठे विकसित योगदान आहे. त्यांचे फोटो सुद्धा सर्व शासकीय दालनात लावावे अशी मागणी नागरिकांनी, सामाजिक संघटनांनी केली आहे. फोटो कोणी लावले याची माहिती नगरपंचायत प्रशासन यांना नसल्याने फोटो लावण्यासाठी कोणत्या आदेश, नियम वापरले याचा खुलासा करावा, अन्यथा उपोषण आंदोलन केले जाईल असा इशारा येथील नागरिक, सामाजिक संघटना यांनी दिला आहे.